विदर्भ आपल्या कैकाडी समाज संघटनेचे प्रमुख सन्माननीय अशोकभाऊ जाधव, नागपूर. विभिन्न महाराष्ट्रातून आलेले माझे कैकाडी समाज बांधव, मी यांचं यंदा जे काही त्रास झाला असेल, मी या मोर्चाला जे इतक्या जोमाने जे आलेले मंडळी आहे, माझे माता भगिनी बंधू, मी यांचा फार ऋणी आहे, त्याबद्दल मला क्षमा करावी. पण मी कैकाडी आहे हा नारा लावून या कैकाडीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी भांडण्याकरता मी इथे लोकांना जमा केलेला आहे. मला कैकाडीला बापट आयुक्तमध्ये एसटी मध्ये जागा मिळालीच पाहिजे. विभिन्न जातीचे लोक मोर्चे काढतात, मी त्यांचं जे नेतृत्व पाहतो तेव्हा मला दुःख वाटत होत. आज ते इतक्या वेळातून वेळ काढून जे इथे मोर्चाला येणार आहे, त्याकरता मी जे काही माझ्या परी जे काही व्यवस्था झाली त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तसेच विनंती करतो, आज या समाजाला जे काही दिशा मिळणार आहे त्या दिशेकरता मार्गदर्शन करण्याकरता इथे आपले नेते मंडळी आहे, मी त्यांना हा माईक सोपवतो आणि जय कैकाडी नारा लावतो. जय कुळे, जय कुळे, जय कुळे. कैकाडी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. सरकार झोपलं असेल तर सरकार जागलं पाहिजे. कैकाड्यांनी त्याला जागवण्याकरता आपली शक्ती दाखवलीच पाहिजे. या ठिकाणी काही सूचना नाश्ता करून घ्यायचा. या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक समाज बांधव समाजाचं काम करणारे नेते करणार आहेत आणि आपला मोर्चा ज्या ठिकाणी थांबणार त्या ठिकाणी समाजाचे नेते आहेत महत्वाचे, ते त्या ठिकाणी त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी यावं. रवींद्र गायकवाड जळगाव खानदेश अध्यक्ष यांना विनंती की या ठिकाणी यायचं आणि आपलं 5 मिनिटात मनोगत व्यक्त करायचं. रवीजी गायकवाड, वरणगाव रवीजी गायकवाड यांनी लवकरात लवकर यावं. दुसरं नाव सांगा, दुसरं नाव. या ठिकाणी एक महत्वाची सूचना आहे, ज्यावेळी आपला मोर्चा या ठिकाणी निघणार आहे त्याची तत्पूर्वी आपण सर्वांनी निघताना 2-2-4 रांगा लावूनच जायचंय. आलेले कैकाडी समाज बांधव आणि भगिनी, आपल्याला बापट आयोग हे सरकारने लागू करावं या संदर्भात आपण जे शासनाला धारेवर धरणार आहेत त्या संदर्भात आपण जास्तीत जास्त जिल्ह्याभरात सुद्धा आपण प्रयत्न करावे. आणि एवढं बोलून मी या ठिकाणी संयोजकांनी जे मला संधी दिली त्यांचं मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यावरती अनुसरून त्यांनी वागायचंय. बरोबर. बघा, तुमची एकजूट ही सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे आहे. यामध्ये प्रत्येक वेळेला ही गोष्ट जाणवते. अजूनही पाठीमागे जे उभे आहेत त्यांना सांगितलं खाली बसा, तर अजूनही ते उभे आहेत. सर्वांना नम्र विनंती आहे, माझी आग्रहाची विनंती आहे, व्यवस्थापक जी सूचना करतील त्याप्रमाणे त्याच्यावरती वागितलं. 2-2च्या जोडीमध्ये मोर्चा घ्यायचा आहे, म्हणजे रस्त्याला अडचण होणार नाही, ट्रॅफिक जाम होणार नाही आणि आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचेल. जितकी लांब रांग होईल तितकी होऊ देत. दोघांची जोडी धरून प्रत्येकाने त्या लाईनमध्ये चालायचंय, मध्ये गॅप न राहता बरोबर चिकून एकमेकाला पुढे सरकायचंय. बरोबर 11 वाजता आपण इथून निघणार आहोत. सगळ्यांनी याची नोंद घ्यायची बरोबर आणि सगळ्यांनी त्यामध्ये सहभाग. समाज बांधव आले. माझं नाव प्राध्यापक अशोक जाधव, सातारा. आलेले बांधव आणि पुणे इथं जी संपूर्ण आजच्या ह्या मोर्चाचं नियोजन केलेले सर्व पदाधिकारी, सर्वांची नावं घेत नाही. मित्रो, आज या ठिकाणी स्वातंत्र्याच्या 65 वर्षानंतर या सर्व बांधवांचं मी अभिनंदन करतो. मित्रो, या ठिकाणी मला असा मुद्दा मांडायचा आहे की ज्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 65 वर्ष झाली, या 65 वर्षामध्ये पाठीमागचा परिचय जर पाहिला तर 1857च्या बंडामध्ये ज्या जमातीला इंग्रजांना पराभूत करता आलं नाही त्यांच्यासाठी 1871 गुन्हेगारी जमातीचा कायदा लागू केला गेला आणि 1871 नंतर
समाज हा गुन्हेगारी जमातीमध्ये आहे. आणि हा गुन्हेगारी जमातीमध्ये असताना या समाजाला 1961 सालापर्यंत आपल्याला शेड्यूल ट्राईबच्या शेड्यूल कास्टच्या सवलती होत्या. म्हणजे 1961 सालानंतर आज 2012ला या दरम्यान आपलं झालं काय? तर या ठिकाणी मला शासनाला सांगू इच्छितो मी की पृथ्वीराज बाबा, तुमच्या राज्यात चाललंय काय की एका राज्यामध्ये कैकाडी समाज हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजुरा तालुक्यामध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये, विदर्भामध्ये पण शेड्यूल कास्टमध्ये आणि राहिलेल्या त्याला कोणी विचारणार आहे का नाही? बटगे मुखाचे 2 आमदार पाठिंबा झाले, तळोतळा पोस्ट झाले, लक्ष्मण माने झाले, खाजगी कामाला पडले. आणि असं कुठेतरी केलं पाहिजे, कुठेतरी पोटन केलं पाहिजे, कुठेतरी रस्त्यावरती आलं पाहिजे. म्हणणं वेगळं, करणं वेगळं. करायला पाहिजे तरी केलं नाही. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आज आपण या ठिकाणी या मोठ्या पर्यंत आलो की बापट आयोगानं 3 वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही समाजाच्या तिथं सर्व राहणीमान आहे त्याच्या चालीरीती आहेत, ह्या शेड्यूल ट्राईबला लागू पडतात. तर शासनानं त्वरित या समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये घालावं. आणि एवढं आवाज दिला असताना सुद्धा जर आपलं हे महाराष्ट्र शासन, नारायण शासन म्हणतो मी सुद्धा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, मी पक्षामध्ये आहे, मी सरकारमध्ये नाही. जर मी सरकारमध्ये असतो तर आपल्याला काय करता आलं असतं, पण तशी आपली अवस्था नाही. कारण आपल्याला त्यांनी तिथपर्यंत जाण्याची संधी दिली नाही. हा त्याचा नाकर्तेपणा आहे. हा नाकर्तेपणा किंवा त्यांना ही जाग आणण्यासाठी आज आपण सुरुवातीला या दीक्षाभूमीतून बाबासाहेबांचं, महात्मा फुल्यांचं नाव घेऊन आपण या ठिकाणी हा आपला मोर्चा पण घेऊन आपलं म्हणणं पण मांडतोय. काही करा, परंतु आम्हाला शेड्यूल ट्राईबमध्ये घालाच, येण्या रिस्ट्रिक्शन उठवाच. 1961 सालापर्यंत आपल्याला हे सर्व होतं. आणि ज्या वेळेला या देशानं भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला त्यावेळेला देशातल्या सर्व गुन्हेगारी जमातीचा शेड्यूल ट्राईबमध्ये, शेड्यूल कास्टमध्ये समावेश करा असा आदेश असताना सुद्धा महाराष्ट्रात सामोरं होतात. हे सर्व करत असताना आपल्याला एका एवढ्या मोर्चावरती मानेगुरुजी भागणार नाही. जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती तुम्हाला आंदोलन करावे लागतील, मोर्चे करावे लागतील, काट्या पुण्याच्या खाव्या लागतील. ते झाल्याशिवाय आज पाठीमागून ही माणसं आपल्या पुढे गेली, आपण पाठीमागत आहोत. यासाठी तुम्हाला आम्हाला जागा झाल्याशिवाय, सरकारला जाब विचारल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. फक्त एवढ्या मोर्चावरती काय होणार नाही. इथून पुढे तुम्हाला प्रत्येक जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती अशा पद्धतीचं आंदोलन मोर्चे करून वेळ प्रसंगी आपल्याला त्या ठिकाणी तोडफोड करून पुण्याच्या काठ्याच्या जिल्हा आपल्याला हे आपल्याला कार्य पुढे न्यायचं आहे. यासाठी या ठिकाणी मी सातारा जिल्ह्यातून महात्मा फुल्यांचा विचार घेऊन या ठिकाणी आपल्या समोर आलो. किंवा ही जी आपण जी सुरुवात आहे, साताऱ्यानं सुरुवात केली आहे, हे सर्व होत असताना या ठिकाणी आपल्याला आपल्या कामाचं महत्व किंवा आपल्या सवलतीचं महत्व समजून आपण जर ह्या सामोरं गेलो तर फार काय वेळ लागणार नाही. हे होऊ शकतं, परंतु काही समाजात जागा हो आणि आपल्या न्याय हक्कासाठी पुढे चल. धन्यवाद. या ठिकाणी आसाहेबजी जाधव यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आपण टाळ्याच्या प्रचंड कडकडामध्ये स्वागत करूया. अशा मोर्चाच्या नियोजनासाठी आलेले महाराष्ट्रातून, कानाकोपऱ्यातून सर्व आपले भाई बांधव, त्याचप्रमाणे आज या मोर्चाचे नेतृत्व आणि सचिव पोपटराव गायकवाड. आज मी पाहतोय 15 दिवस झालं की ही लोक काही ठराविक मंडळी किती आबाद आहेत, का आबाद आहेत, कशासाठी आबाद आहेत हे आपल्या लक्षात येईलच. पहिले प्रथमतः आता जे माझ्या अगोदर भाषण केलं अशोक सरांनी, जाधव सरांनी, याला 1 महिन्यापूर्वी त्यांनी पहिलं तोंड फोडलं की परिस्थिती अशी आहे की आपली 1900 यामध्ये आता किती टक्के जुने लोक आहेत, काय आहेत, जवळजवळ बिर्लासारखी परिस्थिती आपली पूर्वी होती. बिर्लासारखी परिस्थिती होती. त्यानंतर आजची परिस्थिती काय आहे, आज आपण आपल्या शिक्षणाची परिस्थिती काय आहे. जर आज समाज, याच समाजाला 1927 साली, 1918 साली, 1912 साली जेव्हा झगडले गेले त्याच टायमाला जर एसटीमध्ये टाकलं असतं तर आज आपली परिस्थिती कुठं असली असती. आज आपली परिस्थिती जवळजवळ 50%, 75% शिक्षणाच्या दृष्टीनं चांगली आहे.
परंतु परिस्थिती अशी निर्माण होती की आज वंचित आहे. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे किंवा इथं 3 टप्पे केले आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण विदर्भ हा एसटी मध्ये ठेवलेला आहे. मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हा व्हीजेएनटी मध्ये ठेवलेला आहे. आणि एकच तालुका चंद्रपूर जिल्ह्यातला राजुरा असा आहे की तो एसटी मध्ये ठेवलेला आहे. तर ही जर परिस्थिती असेल काय परिस्थिती आपली होऊ शकते. आणि ह्याच निवेदनावरती ज्यावेळेला 2005 साली बापट आयोगानं ज्यावेळेला निर्णय दिले की या समाजासाठी ज्यावेळेला आम्ही हे क्षेत्रीय बंधन उठवा किंवा एका राज्यामध्ये 3 ठिकाणी असं ठेवलेलं आहे, एका तालुक्यामध्ये सेपरेट ठेवलेलं आहे, ते बापट आयोगाने ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मी तुम्हाला वाचून दाखवणारच आहे.